कोणत्या रागात नाही याचं या सगळ्या नाही, ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाही आहे. प्रायमा फेसी हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचं आणि त्या आरोपीचं जनार्दन अंबर्डीकर यांचे डिस्प्यूट्स होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे. आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीमकडून अकाउंट ब्रांचकडून करू. आता सर याच्या हा जो याची काय पार्श्वभूमी आहे का गुन्हेगारी किंवा काय? नाही, याची पार्श्वभूमी नाही आहे काही. मेंटली काय डिस्टर्ब वगैरे नाही, आता सध्या तरी आम्हाला काय असं दिसून आलं. सर हा परमनंट एम्प्लॉय होता की कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉय होता त्या कंपनीचा? ते व्हेरीफाय करून सांगतो. वाचले होते त्यापैकी गाडी म्हणजे आग लावताना वगैरे कोणी पाहिलं नाही, त्यांनी काही सांगितलं ते नाही सांगितलं. तर त्याने अचानक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि पटकन आगपेटी टाकली. आगीचा पहिला भडका उडल्यानंतर कॅओस तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे. सर आता किती जखमी आहेत आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल काय माहिती आहे? आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती कळली. 6 लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते. एक अत्यवस्थ होता, डीप इंजुरीज ज्याला होत्या ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत, अंडर ट्रीटमेंट आहेत. सर ब्रेक थ्रू कसा मिळाला? किती टीम काम करत होते त्याबद्दल एकदा परत. यामध्ये सिनियर पी आय एनजोडी श्री थोरात आणि क्राईम पी आय तसेच डिटेक्शन ब्रांचची टीम होती आणि सब इन्स्पेक्टर काळे ज्यांनी ईडीमध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं होतं. या सर्व टीम्स काम करत होत्या आणि टेक्निकल एव्हिडन्सवर टेक्निकल थिंग्सवर आम्ही यात ब्रेक थ्रू मिळवलेला आहे. केमिकल कंपनीतूनच घेतलं होतं का त्यांनी? हो, बेन्झिन सोल्युशन केमिकल जे प्रिंटिंगमध्ये लागतं ते कंपनीतून त्याने आदल्या दिवशी 1 लिटर सर त्याचे घेतलं. काही सीसीटीव्ही वगैरे आहेत का तिथून कंपनीमधून जेव्हा केमिकल वगैरे घेऊन येतो असं काही त्याचे? ते मी व्हेरीफाय करतोय. तर जो मागचा डोर आहे लोकांना बाहेर पडताना वगैरे काही काळजी घेतली का? म्हणजे आधीच प्रिप्लॅन करून ते इंट्रोगेट करतोय. सर एक बाईट आम्हाला व्यवस्थित करावं लागेल.